दारू पिणाऱ्यांना सांगतो, आपल्या बापाचं काय जात नाही, पण तुम्हाला सांगतो दारूमुळे काय सत्यानाश होतो मोजून 5 मिनिटात सांगेल, लक्षपूर्वक ऐका महाराज. दारूमुळे किती लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले महाराज, पूर्ण आयुष्याचं वाटोडं करून घेतलंय. आणि दारू जर सुरू होईन ना योगेश बाबा, कवच पण चालू होईन, सांगू का, पाय पडीन माफी मागस बरं का. मी लग्नांमध्ये बँड लावू नका, डीजे लावू नका असं सांगत नाही, लावू नका असं आपलं दुमत नाही, पण जर जास्त पोरं बिघडली असतील तर फक्त हार्दीच्या बँडमुळे सत्यानाश झालाय महाराज. या हार्दिना बँडनी इथला सत्यानाश करेल आहे ना. 17, 17, 18, 18 वर्षाची पोरं दारू प्यायला लागली हो. 8वी 9वीचे पोरं दारू पितायत महाराज. शोकांतिका 17, 18 वर्षाचा पोरगा दारू पितोय महाराज. याच्यापेक्षा अजून मोठी शोकांतिका काय असेल. इथं बसलेल्या प्रत्येक बापाला माझी विनंती असेल, प्रत्येक मायला विनंती असेल आणि माझा प्रश्न असेल, कोणती मायले कोणता बापले असं वाटस म्हणा पोऱ्यान दारू पिवायला पाहिजे, वरबोट करा. कोणता बापले वाटस म्हण पोरगा बेवडा निघाला पाहिजे, वरबोट करी सांगा. कोणलेच वाटत नाही. तुमले माया सोन एखादी मायले वाटच का मन पोरगा दारुडा निघाला पाहिजे, नाही ना. एक बी मायले वाटत नाही, एक बी बापले वाटत नाही मन पोरगा दारू पिवायला पाहिजे, तो दारुडा निघाला पाहिजे. मग तुम ना पोरगाना किंवा तुम्ही पोरना लगीन ना टाइमले दुसरा ना पोरेले दारू पाजाडी ना चाडतं, तुमले लाजानी वाटते का थोड्याफार. हा आपला बिघडाल नको आणि दुसरा ना दारू पाजीन ना चाडतं. अहो खरंच आबरूदार ना धंदा शे का. अरे आपणच आपलं वाटुडं करतोय, आपल्या पोरीचं पोराचं लग्न करतोय ना. लक्षपूर्वक ऐका, लग्न नुसतं लग्न नसतं, तो एक यज्ञ. आणि यज्ञामध्ये जर तुम्ही दारू पाजून नाचवत असताल, आई शपथ सांगतो आपल्या लेकरांचा संसार सुखाचा जात नाही महाराज. विठ्ठल विठ्ठल दारूनं काय सत्यानाश होतो. माझी एक युट्यूबला क्लिप आहे, एक 5 मिनिटात सांगेल, लक्षपूर्वक ऐका. दारूनं काय सत्यानाश केला. एक तरुण मुलगा दारू प्यायला लागला. दारू पिता पिता महाराज मित्र सगळे जमलेले मित्रांनी दारू पाजले. एक मित्र जवळचा होता, तो घरी गेला, बापाला सांगितलं, पप्पा हा काका तुमचा बाडू की नाही दारू पितोय म्हणला. बाप गेला, मित्रांमध्ये बसलेला पोरगा दारू पित होता, जवळ गेला बाप, गचंडी धरली, कानाखाली वाजवली. मूर्ख तुला लाज वाटते का. अरे आयुष्य खर्च करतोय फक्त तुझ्यासाठी, हाडाची काढ रक्ताचं पाणी करतोय लेका तुझ्यासाठी रे. की आज जी परिस्थिती माझ्यावर आहे, माझ्या पोरावर आली नाही पाहिजे, मी तुझ्यासाठी एवढं राबतोय आणि तू दारू प्यायला लागला एवढ्या कमी वयात. पोराला घरी आणलं, बाप रागवतोय. पोरानं सांगितलं, पप्पा याच्या पुढे चूक व्हायची नाही म्हणले, एवढ्यांदा मला माफ करा. अजून थोडे दिवस शांत. थोड्या दिवसाच्या नंतर पुन्हा मित्रांनी नेलं पोराला, दारू प्यायला बसला. पण त्या दिवशी मित्र सांगायला जाईल, लेट झाला सांगायला, तोपर्यंत या भाऊनं दारू पिली गेली, जरा जास्तच दारू पिली गेली. बाप गेला, भाड्या अजून दारू प्यायला लागला. बाप रागवायला लागला, याची दारूची नशा चढलेली होती महाराज. बाप मारायला जातो तोपर्यंत बापाचीच गचंडी धरली, म्हणले मला मारायचं नाही आता. बाप रडत रडत घरी आला. संध्याकाळची वेळ आहे, पत्नी स्वयंपाक करत होती. किचन रूम मध्ये जाऊन बाप बसला, ढसढस रडायला लागला. बाई म्हणते, काहो धनी काय झालं. अगं ऐक ना, ज्या लेकरासाठी आपण राबतोय ना, जीव मारून संसार करतोय ना, त्या लेकराला मी दारू पिऊ नको हे सांगण्यासाठी एक चापट मारली, त्याने तर माझी गचंडी धरली. मी करतोय कोणासाठी. आज तर असा पश्चाताप होतोय की आजच्या नंतर मला जीवन नको वाटायला म्हणले, आता जगावं वाटत नाही, आत्महत्या करून मरावं वाटते. बाई जरा समजदार होती, म्हणले धनी लहान लेकरू जर मांदीवर शी करत असेल तर मांदी कापून फेकता येत नाही. पोरगा आहे ना, मग त्याच्यावर एवढा थोडी राग करायचा असतो. तुम्हाला वाटते ना तुमचा पोरगा दारू पितो, एक काम करा, काय त्याचं लग्न करून टाका. एखादी मुलगी आली का तो सुधरेल. सुंदर मुलगी बघितली, लग्न करून आणलं. 2-4, 8 दिवसाच्या नंतर पोरीच्या लक्षात आलं की भाई माझ्या नशिबी जो मुलगा पडला आहे, माझा जो पती आहे तो दारुडा आहे. पण मुलगी थोडी समजदार होती, संस्कारी होती. विचार करते, बाई ग हा दारू पितोय, याला सोडून जर का मी माहेरी चालली गेली तर माझ्या काका बाबांमध्ये माझ्या बापाची टिंगल होईल का. तुझ्या पोरीनं संसार नाही केला, तुझ्या घरी येऊन बसले. आई बाबांची इज्जत राखावी लागेल. भले दारुडा आहे ना, याचा संसार करेल आणि थोड्या दिवसाच्या नंतर याला सुधरवेल म्हणते. पर बाई संसारात एवढी वेडी झाली. एक मुलगा झाला, दुसरी मुलगी झाली, पण याचं दारू पिणं बंद होत नाही. मुलगा होता 8-9 वर्षाचा, 6-7 वर्षाची पोरगी आहे. 6-7 वर्षाची पोरगी आहे, 8-9 वर्षाचा मुलगा.
एके दिवशी हा दारुडा बायकोला सांगायला लागला, मला दारू प्यायला 100 रुपये दे म्हणले. बाई म्हणते, धनी ऐका ना, अहो तुम्ही कामाला जात नाही, धंद्याला जात नाही, माझ्या मजुरीतल्या पैशातून दारू पिता, तुम्हाला लाज नाही का वाटत? म्हणले बस झालं, मला शहाणपणा शिकू नको म्हणले, दारू प्यायला 100 रुपये दे म्हणला. बाई म्हणते, आतापर्यंत सगळं तुमच्या मनासारखं ऐकलं, आता तुम्हाला दारू प्यायला पैसे भेटणार नाही, होईल तसं करून घ्या. अहो लेकराय तर म्हणले 2, एक मुलगा आहे मुलगी आहे सोन्यासारखी, या पोरांच्या संसाराचं काय, या शिक्षणाचं काय, यांचं बघा ना. दारू पिता म्हणले, कामाला जात नाही, धंद्याला जात नाही, माझ्या मजुरीतल्या पैशातून दारू पिता, तुम्हाला लाज नावाची वस्तू आहे की नाही? हा म्हण तुम्हाला शहाणपणा शिकवते वय. ज्या मायबापानं मला जन्माला घातलं त्यांचं ऐकलं नाही, तुझं कुठून ऐकणार आहे? रागारागातच बाईवर चालून गेला. नवरा बायकोचा वाद चालू या, गल्लीतला त्याचा मित्र बघत होता, मित्रानं बघितलं, दोघं नवरा बायकोंची भांडण होते. त्या मित्राला बोलवलं, भावड्या इकडे रे, काय झालं? काय नाही दादा, माझ्या बायकोकडनं दारू प्यायला 100 रुपये मागितले, माझ्या बायकोनं मला 100 रुपये नाही दिले म्हणले. मग तुझ्या बायकोनं तुला 100 रुपये दारू प्यायला नाही दिले ना, एक काम कर, काय, महाकडनं 100 रुपये ने दारू पी, पर तुझ्या बायकोला अशी शिक्षा कर की तुझ्या बायकोनं पुन्हा तुला कधी विरोध केला नाही पाहिजे. हे 100 रुपये घे, बायकोचे केस धर, दारू पिऊन आल्याच्या नंतर फरफडत आण आणि चौकात मार, म्हणजे दुसऱ्यांदा तिने विरोध नाही केला पाहिजे. दादा या नराधमानं 100 रुपये दिले नाही, नालाय का नाही घेतले. दारू पिऊन आला, दारू पिऊन आल्याच्या नंतर बायकोची केस धरली, नशेतच चौकात आणलं, चौकात आणून बायकोला मारतोय. बाई सांगते, धनी व ऐका ना, बाईच्या अवरू म्हणजे काचेचं भांड आहे धनी, तुम्ही नका ना मारू, तुम्ही मला भर चौकात मारताय, लोक मला बघतील, लोक कोणत्या नजरेनं बघतील, या पोरीचा असा कोणता गुन्हा असेल की तिचा नवरा तिला भर चौकात मारतोय. म्हणले, धनी बस झालं, नका ना मारू. हा नराधम मारतच होता. ओ धनी ऐका ना, बाईची अब्रू म्हणजे काचेचं भांड आहे धनी, नका हो मारू, लोक कोणत्या नजरेनं मला बघतील, गावात लोक काय विचार करतील, या पुरीचा असा कोणता गुन्हा आहे की तिचा नवरा तिला भर चौकात मारतोय. म्हणले, धनी नका ना मारू. हा नराधम मारतच होता. 8 वर्षाचा मुलगा, 6 वर्षाची मुलगी, एकीकडनं पोरीनं पाय धरला, एकीकडनं पोरानं पाय धरला. दोघं पोरं रिक्वेस्ट करत होते, पप्पा नका ना मारू माझ्या माईला. या नराधमानं दारू पिलेली नशेच्या जोरात दोघं लेकरांना दोघं हातात धरलं, दोघं लेकरांना फेकून दिलं, पुन्हा काठी घेतली, बाईवर धावून गेला, पुन्हा मारायला लागला. बाई म्हणते, धनी बाईची अब्रू म्हणजे काचेचं भांडय, पण तुम्ही भर चौकात मारताय, तुम्हाला मारायचं असेल तर घरात नाही मारून टाका, कारण मी हिंदू धर्मात जन्माला आली या, पती तो परमेश्वर या नियमाला मी मानते, घरात मारून टाका, पर समाजाच्या समोर नका हो मारू, मी तुमच्या पाया पडते. तरी हा नराधम मारतच होता. बाई विचार करते, बाई ग, पूर्ण गाव बघत होतं की माझ्या नवऱ्यानं मला चौकात आणून मारलेले, लोक मला कोणत्या नजरेनं बघतील, लोक काय विचार करत असतील, या पोरीचा असा कोणता गुन्हा आहे की तिच्या नवऱ्यानं तिला भर चौकात मारलं. बस आता जगायचं नाही म्हणले, मला जीवच ठेवायचा नाही, आत्महत्या करून मरते म्हणते बाई. शेतात गेली, कापसावर मारायचा जो फवारणीचा डब्बा असतो का, ते विष, तो डब्बा हातात घेतला, पॉयझन हातात घेतला, बाई विष प्राशन करणार, पण नजरेच्या समोर चिमुकली 2 लेकरं आली. बाई विचार करते, बाई ग, आज जर का मी विष प्राशन केलं, मी तर मरेल, पण माझ्या लेकरांचं काय होईल? म्हणले, आजच्या दिवशी घरी जाते, आजच्या दिवशी माझ्या हातून माझ्या लेकरांना काहीतरी गोडधोड करून खाऊ घालते, नंतर काय करायचं ते करते म्हणले. बाई घरी आली, येणारा दमानं घरात काहीच नाही राहू दिलेलं. महाराज दुकानदाराकडे गेली, दुकानदाराची पाय धरली, दुकानदाराला सांगितलं, दादा आज माझी खूप इच्छा आहे, माझ्या लेकरांना काहीतरी गोडधोड करून खाऊ घालायची, मला जरा उधार गुड आणि डाळ मिळेल का? मी मजुरी करते आणि तुझी उधारी चुकती करते, पण आज खूप इच्छा आहे माझ्या लेकरांना गोडधोड करून खाऊ घालायची. महाराज गुडाचा खडा आणि डाळ आणली उधार, पुरणाची पोळी बनवली, पुरणाची पोळी बनवली, ताटात पुरणाची पोळी आहे, दोघं लेकरांना जवळ धरून बसले, डोळ्यातून घडाघडा अश्रू वाहत होते, डोळ्यातून अश्रू वाहता आणि ती पुरणाच्या पोळीवर अश्रू पडत होते. अश्रूने ओली चिंब झालेली पोळी त्या लेकरांना घास भरवते माय, आणि त्या लेकरांना सांगते, पोराला सांगते, राजा ऐक ना लेका, उद्या जर या जगात मी नसेल ना, तरी तुझी बहीण नाही, ही तुझी मुलगी असेल, कारण तुझ्यापेक्षा 2 वर्षानं लहान आहे. ही जर काही चुकली ना, तिची चूक पोटात घालशील आणि तिला सांभाळून घेशील बेटा. त्या पोरीला सांगत होती, दीदी हा तुझा भाऊ आहे ना, हा तुझा भाऊ नाही, तुझ्यापेक्षा मोठा आहे, तो तुझ्यासाठी तुझा बापच असेल. जर रागात एका शब्दात तुला बोलला ना, तर नाराज नको होशील बेटा, हा तुझा भाऊ नाही, तुझा बाप समजून वागशील. दोघं लेकरांचा माईला प्रश्न, आई तू असं कधी नाही बोलायची, आज अचानक अशी काहून बोलतीया? वा, अचानक अशी काहून बोलतीया? माईनं सांगितलं, लेका
माणसाचं आयुष्य म्हणजे पाण्याचा बुडबुडा रे, कधी फुटन काही सांगता येत नाही. म्हणून समजवत्या लेकरांना पुरणाची पोळी खाऊ घालत्या, दोघं लेकरांना समजवत्या. तोपर्यंत हा दारुडा पुन्हा दारू पिऊन आला आणि बायकोला म्हणतोय मला जेवायला वाढ म्हणले. बाईनं पुरणाची पोळीचा ताट बनवला, नवऱ्याच्या समोर ठेवला. त्यानं पुरणाची पोळी बघितली ताटात, उलट ताट बायकोच्या तोंडावर मारून फेकलं. बायकोला सांगतोय मला शहाणपणा शिकवते वय. अगं दारू पिऊन आल्याच्या नंतर काय खायला लागतं तुला माहिती नाही का? पुरणाची पोळी का बनवली? बाई म्हणते येणारा धमणा घरात काहीच नाही राहू दिलं, याला उलट का खायला देते तरी मला ताट मारून फेकलं. म्हणले बाई बस, मी कुठंतरी निर्णय बदलला असता, कुठंतरी निर्णय बदलला असता. रात्री एवढं मारलं, संध्याकाळी एवढं मारलं, पुन्हा रात्री घरी येऊन मारतोय. बस मला याचा संसारच नाही करायचा म्हणला. नवऱ्याला बेड टाकलेलं आहे, अंगणामध्ये खाट टाकलेली आहे, खटियावर नवरा झोपलेला आहे. पुढच्या रूम मध्ये दोघं लेकरांना धरून माय झोपलेली आहे. एकीकडनं मुलगा आहे, एकीकडनं मुलगी आहे. दोघं लेकरं जवळ धरून झोपली आहे माय. कदाचित त्या लेकरांची आई जवळ झोपायची शेवटची रात्र असावी. आईन मध्यन रात्र बाई उठली, दोघं लेकरं झोपलेले आहेत. आई अर्ध्या रात्री उठली आणि तो पॉइझनचा डब्बा होता, विष होतं ना, आतल्या रूम मध्ये जाऊन ते विष प्राशन केलं बाईनं. विष पिऊन त्या रूम मध्ये बाई पडलेली आहे. पोरगा उठला, बघतो इकडे तिकडे माय काय दिसत ना. घरामध्ये ढुंकून बघितलं, भिंतीच्या आडमध्ये माय झोपलेली आहे. आता 8 वर्षाच्या पोराला जन्म आणि मरण यातलं अंतरच कळत नाही महाराज. माय भिंतीच्या आडमध्ये झोपलेली, जवळ गेला, म्हणले आई आई अगं उठ ना. आई काय झालं ग? तू रात्री आमच्या जवळ झोपली होती, इथं येऊन झोपली, आमचं काही चुकलं का ग माय? ए आई सांग ना, आमचा काही गुन्हा झाला का ग? ए आई आई बोल ना. आई असेल तर उत्तर देईल ना. आईनं तर विष प्राशन केले. पोरगा रडत होता, मायला उठवत होता. आई ए आई अगं उठ ना, आमचा काही गुन्हा झाला का ग? काही चुकलं का ग? ए आई अगं बोल ना. आई माझ्यावर काही रुसली का ग बाई? काही गुन्हा झाला का? त्या पोराचा रडण्याचा आवाज त्याच्या चिमुकल्या 6 वर्षाच्या बहिणीनं ऐकला. ती उठली, म्हणले दादा का रे काय झालं, काहून रडतोय? दीदी आई आपल्या जवळ झोपली होती, मी सकाळी उठलो पण आई आमच्या जवळ नाही. बघून मी आईला शोधत होतो, आई भिंतीच्या आडमध्ये दुसऱ्या रूम मध्ये झोपलेली आहे. दीदी आईला 1 तासापासून उठवतोय, आई उठत नाही. कदाचित आईला माझा राग आला असेल. ए दीदी तू तरी माईला आवाज दे ना, तुझा आवाज ऐकून तरी माई उठले. दीदी तू आवाज दे ना. ती 6 वर्षाची मुलगी माईला सांगते आई आई उठ ना. दादा तुला 1 तासापासून उठवतोय, आई तुला त्याची दया नाही का ग येते? माई अगं उठ ना. दोघं लेकरं रडतायत महाराज. गल्लीतल्या बाया जमा झाल्या, सगळ्या बाया जमा झाल्या. म्हणले ए बाई काय बाई आहे, सगळं तुझे लहान लहान लेकरं रडताय, तुला दया नाही का येत? अगं उठ ना. एक म्हातारी जवळ आली. त्या म्हातारीनं सांगितलं त्या बायांना, ए पुरीव त्या बाईला उठवतायत पण ती जिवंत का मेली ते तर बघा ग. म्हातारी जवळ आली. म्हातारीनं हाताची नाडी बघितली, आणि हातात सोडला. रडणाऱ्या पोरांना सांगितलं, बेटा तुमच्या माईला तुमचा उठवून काहीच उपयोग नाही रे. कागा आजी काय झालं? बेटा तुमची आईला आता तुमचा उठवून काही उपयोग नाही, कारण तुमची माय तुम्हाला कायमची सोडून गेली. पोर रडायला लागले. आजी माय जर मामाच्या गावाला जायची तरी आम्हाला सांगायची, बेटा कोणाचं घरी जाऊ नका, कोणाचं नाव घेऊ नका. शेतात जायची तरी आम्हाला समजवायची, जर मुक्कामी जायची तरी आम्हाला सोबत न्यायची. आई एकही दिवस आम्हाला सोडत नव्हती. आणि आजी सांगते तू आम्हाला कायमची सोडून गेली. कोणाच्या भरोशावर, कोणाच्या विश्वासावर गे? माय सांग ना. दादा माझ्या दृष्टांतातून तुम्हाला दोघं शिकायला मिळेल. एकतर हा सगळा सत्यानाश झालाय तो दारूमुळे, आणि दुसरी गोष्ट ज्या लेकरांचे मायबाप नाही त्यांना विचारा मायबाप नसल्यावर काय जीवनाची फजिती होते. ज्यांचे मायबाप हयात आहे त्यांना कळत नाही महाराज, ज्यांचे आहेत त्यांना कळत नाही. ज्यांचे मायबाप नाही त्या लेकरांना विचारा मायबाप गेल्याचं दुःख काय असतं. कारण ज्याला हात नाही त्याला विचारावं हाताची किंमत काय असते, ज्याला पाय नाही त्याला विचारावं पायाची किंमत काय असते, ज्याला डोळे नाही त्याला विचारावं डोळ्याची किंमत काय असते. घरामध्ये 2 तरुण मुली आहेत, खिशामध्ये 1 रुपया नाही, त्या बापाला विचारा पैशाची किंमत काय असते. 4-4 किलोमीटर अंतरावर पाण्याचा सहारा नाही या, आणि तहानलेल्या व्यक्तीला विचारा पाण्याची किंमत काय. तसं ज्या लेकराला मायच नाही,
ज्या लेकराला बापच नाही त्या लेकरांना विचारा मायबाप गेल्याचं दुःख काय असतं. काय ना, ज्याचं जडतं ना हे फक्त त्यालाच कळतं. महाराज दोघं लेकरं रडत होते. गल्लीतले लोक रडायला लागले बाईसाठी. नवरा अंगणामध्ये झोपलेला, त्याच्या लक्षात आलं मी माझ्या बायकोला दारू पिऊन मारलं म्हणून माझ्या बायकोनं आत्महत्या केली. आता जर तिचे माहेरचे लोक आले तर मला त्रास देतील म्हणून यानं घाईघाई निर्णय घेतला. यानं ही घरातून पळ काढली, शेतात गेला आणि विहिरीत उडी मारली. महाराज याने पण आत्महत्या केली. दोघं मेले इथं, दोघं मेले इथं. बापही गेला आणि माय पण गेली. हाय कशामुळे होय ना सर्व? कशामुळे? फक्त दारूमुळे. मग आता तुम्ही ठरावा ना दारू कितली चांगली शे आणि कितली वाईट शे. हां कदाचित मी सांगी राही नव्हे बाकीसले पचन होई, बाकीसले असं वाट नाही बाई आई काय बी सांग ना भाई येडा. हां कसं रास माहिती आहे का? चतुर को चतुर मिल गया कर ले दो दो बाता, चतुर को चतुर मिल गया कर ले दो दो बाता, और गद्दे को गद्दा मिल गया तो खा ले दो दो लाता. हां चांगला माणसासले फरक पडी जाईल. नीच असले कितलं बी चांगलं सांगा तरी किडाच पाटील का. नवरा बायको दोघं मेलीत महाराज, ऐका ना. नवरा बायको दोघं मेलेत. कुशाल भाऊ आत्महत्या करून बाई मेली, नवराही मेला. पण माझा प्रश्न आहे त्या मरणाऱ्यांना, तुम्हाला वाटतं ना भांडण झाल्याच्या नंतर आपण आत्महत्या केल्याच्या नंतर आपली सुटका होते, तुमची सुटका होते, पण तुमच्या लेकरांचा कुठे विचार केला तुम्ही? मेली तर दोघी, पण तुमच्या पोरांची परिस्थिती काय झाली असेल? ते दोघं मेल्याच्या नंतर महाराज प्रसंगही पोळ्याचा सण आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठा त्योहार साजरा करतो आपण. पोळ्याचा, बैलांचा सण, पोळ्याचा सण होता. पोळ्याचा सण ज्या पोराचे मायबाप मेलेले तो पोरगा मारका बैल घेऊन असा गल्लीत फिरत होता. अशा टोपीवाल्या बाबांनी बघितलं आणि त्या पोराला सांगितलं, बेटा अरे तो बैल तुला मारेल, सोड द्यायची दोरी. काहून त्या बैलाची दोरी धरतोय? तो बैल तुला मारेल, शिंग लागेल तुला. त्या पोरानं उत्तर दिलं, बाबा हा बैल मला मारेल हे मला पण कळतंय, पण या बैलाची दोरी काहून घेऊन फिरतोय? आज पोळ्यासारखा सण तुमच्या घरामध्ये कोणी बहीण असेल, माय असेल, कोणी आजी असेल, ती पुरणाची पोळी बनवेल, पण माझ्या घरामध्ये कोणीच नाही बाबा. माझी 6 वर्षाची बहीण आहे, तिला पुरणाची पोळी खायची. प्रत्येकाच्या घरामध्ये पुरणाची पोळी होते. माझी 6 वर्षाची बहीण आहे, तिला पुरणाची पोळी खायची, पण माझ्या घरात पुरणाची पोळी बनवणारी माय नाही या. म्हणून बाबा हा मारका बैल घेऊन फिरतोय ना, हाऊस म्हणून नाही, हा मारका बैल घेऊन फिरेल. कोण्या ताई माईला दया येईल, या नंदीची पूजा करेल ना, तेव्हा घासभर पुरी मरा पण देतील आणि ती पुरी मी माझ्या दिदीला घेऊन जाईल महाराज. तेवढ्यासाठी हा मारका बैल घेऊन फिरतोय. काय परिस्थिती असेल त्या लेकरांवर. आणि तुम्हाला सांगतो मायबापांच्या नंतर, मायबाप गेल्याच्या नंतर निस्वार्थ प्रेम करणारं कोणीच नाही, कोणीच भेटत नाही. हे इतकं एवढं जीव तोड का सांगतो मी माहिती आहे का? खरं तर माझा विषय हाच होता मायबाप पटवण्याचा अगोदर, इथून 5 वर्ष अगोदर. पण आता 5 वर्षानंतर जरा मी मार्ग चेंज केला. जो रविकिरण महाराज तुम्हाला 2 तास हसवतो का? बोलू नका, बोलू नका बाबा, बोलू नका, बोलू नका ना, बोलू नका ना बाबा. महाराज लोक येत तुम्ही, बोलू नका. जो रविकिरण महाराज तुम्हाला 2 तास हसवतो का, तो रविकिरण महाराज. कदाचित काही लोकांना हे विनोद म्हणून ऐकायला आवडत असेल, पण जो रविकिरण महाराज तुम्हाला 2 तास हसवतो ना, तो रविकिरण महाराज घरी जातो ना, कदाचित आठवण आल्याच्या नंतर 2-2 तास एकांत मध्ये बसून रडतो. का? माझी गाडी जर गेली 2 वाजेला 2:30 वाजेला योगेश बाबा, तोपर माझी माय दरवाज्यात बसून राहायची. मी गेल्याच्या नंतर तुम्ही बघतायत आम्ही महाराज लोकांचा किती आनंद असतो, लोक किती आदर करतात. एवढं जीव घालतात महाराज, पाहिजे त्याच्यापेक्षा 2 पटीनं लोक जीव घालतात. पण तरी सुद्धा 2-2:30 वाजेला रात्री उठायची मी गेल्याच्या नंतर. आणि उठल्याच्या नंतर पहिला प्रश्न असायचा, बाळ रवी तू जेवण आलायस का बेटा? जर तुला भूक लागली असेल तर स्वयंपाक लावू का? रात्री 2 आणि 2:30 वाजेला आपल्यासाठी स्वयंपाक लावू का म्हणणारी व्यक्ती म्हणजे माय. आणि ती गेली म्हणजे विषय संपतो. दादा जो रविकिरण महाराज 2-2 तास हसवतो ना, तो रविकिरण महाराज रडत बसतो 2-2 तास, कारण माझी पण माय नाहीये. हा, आणि तुम्हाला सांगू का, मायची किंमत जोपर्यंत आपल्याकडे माय हयात आहे तोपर्यंत कळणार नाही, गेल्याच्या नंतर मग रडतात. मी तर म्हणतो जिवंत आहे तोपर्यंत सेवा करून घ्या, मेल्याच्या नंतर कितीही रडलात तरी काही उपयोग नाही.
कितीही रडलात तरी काही उपयोग नाही. कारण खरं निस्वार्थ प्रेम करणारी व्यक्ती आपल्या जीवनातून वजा होते ना, जीवनाला अर्थच राहत नाही. एखाद्यानं मला जर विचारलं, रवी किरण महाराज तुमची मायच गेली, तुम्हाला जीवन कसं वाटतंय दादा? माय गेल्याच्या नंतर असं वाटतं जणू काय माझा सुखाचा समुद्र आटल्यावानीच वाटतंय. आता याचं जे दृष्टांत सांगितला, या लेकरांची माय पण गेला आणि बाप पण गेलाय. मायबाप गेले हे कशामुळे हो बाबा? फक्त फक्त दारूमुळे. ज्यांना ज्यांना असं वाटत असेल की दारूमुळे असा सत्यानाश होतो, तर मी त्या तरुणांना विनंती करेल की भैया आजच्या नंतर दारूला स्पर्श करू नका. ते बी फक्त हिंदूसले सांगरानू ज्या खानदानी होतील त्यासले. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हरी तुळसी माडगळा गोपीचंदन टिळा हृदय कळवडा वैष्णव. दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात, भैया देवाला आवडणारा पहिला रात्रंदिवस नामचिंतन तो भक्त आवडतो. अजून दुसरा नेम काय? गड्यामध्ये तुळशी माळ धारण करणारा भक्त देवाला आवडतो. मग गड्यामध्ये तुळशी माळच का धारण करायची? जर आम्ही सोन्याची मंगलपोत धारण केली महाराज, तर त्याच्याने देव प्रसन्न होणार नाही का? अजिबात नाही. तुम्ही कितलं बी सोनं घाल तरी त्यानावर देव प्रसन्न होणार, त्यानावर देव प्रसन्न होणार नाही. देव तुलसीवर किती प्रेम करत होता मोजून 2 मिनिटात सांगेल. पर भजन करा विठ्ठल. तुलसीवर देवाचं किती प्रेम आहे मोजून 2 मिनिटात पटवेल. लक्षपूर्वक ऐका. सत्यभामा आईला सुंदरतेचा अभिमान झालेला. माझ्या इतकं सुंदर कोणीच नाही. सत्यभामा आईला जरा सुंदरतेचा अभिमान झालेला. नारद महर्षी आले पृथ्वी प्रदक्षिणा करत असताना नारद महर्षीने सत्यभामा आईकडे जाऊन सत्यभामा आईला सांगितलं, म्हणले आई साहेब तुम्ही लय सुंदर दिसायला आणि तुम्ही एवढ्या सुंदर आहात ना, म्हणून जगाचा मालक तुम्हाला पती म्हणून भेटला. आता सत्यभामा आईला जरा वेगळा आनंद, माय मी काय भारी दिकरानो. नारद महर्षींना सांगितलं, जर का मला पुन्हा योच पती भेटला पाहिजे याच्यासाठी काय करावं लागेल? म्हणे जर औज नवरा पुढला जन्माला पाहिजे होईल ते या जन्मामा नवरा दान करणं पडेल. म्हणे दान कोणले करा? म्हणे साधू संत असले. म्हणे साधू संत कोठे देखत फिरू? कोठेच नाही, मीच संत आहे, मला दान कर द्या. सत्यभामा आईनं देवाला दान करून दिलं नारद महर्षींना. नारद महर्षींना देव दान हावरू का मी? हा असा मधमा खड्डा का पड रहा? किती वाजले? 11:15 वाजल्यात. मग बरोबर आहे. मग त्याच नव्हे. हरी हरी विडल विडल. सत्यभामा आईने नारद महर्षींना पती दान केला. पण आता 16,108 बायकांमधनं 16,106 बायका समोर आल्या. सत्यभामा आईवर रागवायला लागल्या. का ग तुझा एकटीचा नवरा आहे का? तू दान कस काय केलं? सगळ्या बायका रागवायला लागल्या. सत्यभामा आईचे डोळे उघडले. बाई ग भावनेच्या भरात मी देवाला दान करून टाकलं, पण या तर देवाच्या बायका आहेत, यांचा पण तर तेवढाच अधिकार आहे. आता भांडण होण्यापेक्षा नारद महर्षींना सांगितलं दिलेलं दान परत घ्यायचंय. देवा मला परत घ्यायचं आहे. मग परत घ्यायचं असेल ना, नारद महर्षी म्हणतात देव परत देईन, पण ज्याला दान केलेले त्याची इच्छा विचारा. म्हणजे माझी इच्छा काय ते एवढं मला दान द्या देवाच्या मोबदल्यामध्ये आणि देव परत घ्या. म्हणजे मागा ना महाराज काय मागायचं? नारद महर्षींनी सांगितलं देव तुम्हाला रिटर्न देतो, पण देवाच्या वजना इतकं मला सोनं पाहिजे. एक तराजुमा देवले बसाड. 16,108 बायकांचं सोनं एककडे ठेव. 16,108 बायकांचं सोनं ठेवल्याच्या नंतर देव उचलला जात नाही. तुम्ही म्हणसान सोनं राहीन कितलं राहीन? आपला माईक 2-4 तोडा थोडी राहीन. त्या देवना बायका होत्यात का बहिणीच? देवण्या बायका तीच पण सोनं कमी राही का? हा अरे त्या बायका कोणाच्या आहे? द्वारकेच्या राजाच्या. दान करत असताना मित्राला दान करत असताना सोन्याची नगरी दान करतो, त्याच्या बायकांकडे सोनं कमी असन का? पण सगळ्या बायकांचं सोनं ठेवल्याच्या नंतर देव उचलला जात नाही. रुक्मिणी आई साहेब तुलसी वनात बसले होते. एका दासीने सांगितलं, म्हणले आई साहेब अशी अशी घटना झालेली. आई साहेबांनी तिथून तुलसी घेतली, तुलसी पत्र आणलं, सगळं सोनं बाजूला सारलं. देवाच्या बाजूमध्ये जे पगड होतं त्याच्यामध्ये तुलसी ठेवली. तुलसी पत्र ठेवलं, सगळं सोनं काढून घेतलं, फक्त तुलसी पत्र एककडे देव बसेल होता. 16,108 बायकांच्या सोन्यानं देव उचलला जात नाही, पण तुलसी पत्र फक्त एक पत्र ठेवल्याच्या नंतर माझा जगाचा मालक ब्रह्मांडाचा धनी उचलला गेला. इतकी प्रिय तुलसी आहे, म्हणून गड्यामध्ये तुळशी माळ धारण करायची. आता सांगतो ऐका 2 मिनिटं. गड्यामध्ये तुळशी माळ धारण करायची, त्याचा बेनिफिट काय? या बसलेले श्रोतेगण तुमची लक्षात येऊन जाईल. गळ्यामध्ये तुळशी माळ का बरं पाहिजे? उदाहरण म्हणून सांगत. ट्रक चाल राही ट्रक चालत असताना चढावचा भाग आहे. चढावचा भागी ट्रक ड्रायव्हर अर्जंट ब्रेक मारला तर मोसम तुटतो. पण समोर 2 प्रकारना कुत्रा जाऊ द्या, एक पट्टावाला आणि एक बिगर पट्टावाला.
पट्टावाला कुत्रा आलं तर की नाही, ट्रक ड्रायव्हर कितला का मोसम तुटे ना तरी सुद्धा अर्जंट ब्रेक मारस. का बर? का बर? ज्या कुत्राले मी चेंसू त्यांना गयामा पट्टा आहे, याले चेंद म्हणजे या ना कोणीतरी मालक यानं आपल्यावर केस करीन. पण तीच जागावर जर बिगर पट्टानं कुत्र राह ना, ट्रक ड्रायव्हर असा विचार करस मोसम तुटापेक्षा कुत्र चेंदेल परवडी भाऊ. कोणतं कुत्र पण बिगर पट्टानं. मग आता तुम्ही ठरावा पट्टावाला कुत्र बनाना का बिगर पट्टानं. हाड कोण कोण आहेत पट्टावाला कुत्रा? हा बाकी ना सांगता काय नाही हो महाराज, तुम्ही महाराज बी त्याच दर्जा वाटे जातच आणि आमना खाणारा पिणारा बी त्याच दर्जा वाटे जात असा गणजेच सांगणारा. भाऊ आटेना दर्जा दिकी राय ना तुले वरना दर्जा जरा वेगळा शे बरं. हा दर्जा नको देखू. आको उदाहरण म्हणून सांगत, मांजर पिलांना जन्माला घालते महिला माता, मांजर पिलांना जन्माला घालते हेमंत बाबा. 7 घरे फिरावस, बरोबर आहे ना बहिणीस्वर? 7 घरे मांजर फिरावस. कसं धरस? असं पाठोर मारीन फिरस का बच्चा असले? मग दाताने धरते. पण मला असं सांगा, मांजरी पिलाले जन्माला घालेले आणि ते पिलू उचलताना एखादा पिलूले दात लागणार मांजर असं देखील का? बरं दात बी त्या आहेत, बच्चा बी उचली राहिनी. 3 बच्चा उचलताना दात त्याच आहेत पण लागू देस का? अजिबात नाही. आणि बच्चाल त्या घर सोडीन दुसरं लेवाले रस्ता मजर उंदीर दिक ना ते उंदीरले कसं उचलत एरिया म्हणा सोनचिड भाऊ कथा पिरांतार बावड्या हा सांगस का ती? हा उचल गोयानी दाब नाही या. मग मांजराची दातही तेच मांजरही ती या, पण उचलायची पद्धत तिच्या पिलांना कशी उचलते आणि उंदराला कशी उचलते तशी पद्धत आहे महाराज. देव सुद्धा उचलताना त्यांना लेकरेसले नेमन उचलस. हा आणि खाणार पेणार असले उंदीर रामायक. हा म्हणून गड्यात माळ धारण करायची. हो गड्यात माळ धारण करायची. तो प्रकार तो भक्त देवाला आवडतो. आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळ गडा गोपी चंदन टिडा हृदयी कडवडा वैष्णवांचा. साधकांचा प्रश्न आहे, नाथ बाबा एवढ्या नियमाचं पालन केल्याच्या नंतर भगवंत भेटेल का? म्हणला नाही. मग पुढचा नियम काय? आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिडा हृदयी कळवडा वैष्णवांचा. साधकांचा पुन्हा प्रश्न आहे, नाथ बाबा इतक्या सगळ्या नियमांचं पालन केलं, समजा एवढ्या सगळ्या नियमांचं पालन केलं, मग देव प्रसन्न होईल का? नाथ बाबा म्हणतात देव प्रसन्न होईल नाही. एका जनाधानी ऐसा जाता नेम, 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 एका जनाधानी
वा, सर्व महाराजांसाठी आता टाळ्या झाल्या पाहिजे आणि खास करून आमच्या या लेकरांसाठी. हो हाय, इथला पोरेश येतच महाराज. 10 12 वरीस ना पोरे काय पावट्या की राय ना तू पुरी जी राय ना त्या मनी सुद्धा. हा 10 12 वरीस ना पोरे कितला भारी पावट्या किराणात. तुम्हाला सांगतो बरं का, मना नजरमा याच्या संस्था चालवतोस ना, या महाराज असले डायरेक्ट भगवान सारखा पूजस मी. का बरं आपला 2च राहतस बहिणीसोन 2. आपला 2च बांड्या बुड्या राहतस. तरी सुद्धा आकाजीन सुट्टीस मा दिवाळी सुट्टीस मा बाऊल फोन कर देते, भाऊ हा एकले लई जा रे बा, या दोन्ही बोलता किडा पाडत रे, शांतता नाही लागू देतस. तुम ना घर ना तुम ना काही 2 समा होतात नाही म्हण बाबा, दुसराच ना 20-25 समय राहणार. इथला आनंद आहे. आणि त्या इथला पोरे कितला मजाना पावट्या की राहणार. विठ्ठल विठ्ठल म्हणतात, पावट्या की राहणार पोरे. एक ठिकाण लगीनले जायला होतं योगेश बाबा, 70-75 वरीस न मतार 92 पुढे उभं राह गे वाजा. अरे 2:30 वाजे घेत लगीन लागू दे रे. हो वयल घर जा रे. मुकलाच नाही, वय जास्त रे, टाया पटत नाही. यमना बातकुलच होतं बा ते. 92 आळावई घ्या म्हणतं, बाबा 2:30 वाजे घेत लग्न वेळेवर लागेल नाही शे, भरपूर टाईम घेत चला म्हणतं. नाही म्हणे मला नाच नशे, जाऊ द्या भाऊ पियले नाचू द्या. म्हणतं गाणं कोणतं? 75 वरीस मतार 92 पुढे गाणं लावा म्हणे. कोणतं? म्हणे मला लगीन करावं पाहिजे. म्हणतं तू कंबर मोडायला पाहिजे, लगीन करावं पाहिजे. एक बुकामा मुका का टाकू तुले. 12 वरीस ना पोरे 10 12 वरीस ना गया मा माडा आहेत. 80-85 वरीस ना मतार खाटकीन दारमा उभं राहस. दादा कब काट रहे हो बकरा? तो मुसलमान याचले सांगल, बाबा तुम्हारे लोगों की एकादशी है. आता माले सांगा, 80-85 वरीस ना धरला जर का ते म्हातारा जर का ते खाटकीनदार मा उभा राहीन मटन मागसो एकादशी रोज, आणि खाटकी याला सांगसो तुम्हाला लोकेशनी एकादशी शे, यानापेक्षा आभागी कोण राहू शकस आखो. हा मुसलमानले सांगणं पडा ना तुम्हाला लोकेशनी एकादशी मरजा रे ओ करजदार ना, तेवढं बरे बा. कोणनेर खा खोटी मा तसा म्हातारा नाही बटा माड करीत आठी. आणि थोडं जाण साडे कोण बरेल घर मध्ये दाती घालली भू वही घ्या ते आपलं थोडंसं हाड मुडला मारीन गरज जा नाही आपल्या. एक नंबर महाराज. एवढी बारकी बारकी पोरं आहेत. मी तर प्रत्येक मायबापाला सांगेल, तुम्ही आमच्या गावातच संस्था आहे ना, गाव माझे ना बाबा, माटे नाटे तुम्हाला पोरेला दाडत जाणार. या पोरे बाहेर गाव नाहीत का? हा गावातले पण आहेत. हां बाहेर गाव ना विषयत ना, पण बाहेर गावतील पोरे आटे शिकायले आपला गावमा धाडत जा शिकायले. तुमले सांगू का, वारकरी संप्रदायाची ताकद सांगतो. त्या जरी कीर्तनकार नाही बनणार ठीक आहे, गायनाचार्य नाही बनवत तटपर्यंत ठीक आहे, पण आमना सानिध्यामा राहावानंतर पोरगा इथला विश्वास देईन बनी ना की म्हातारपणे तुम्हाला आधार नक्की बनीन तो. नक्की आधार बनेल. म्हणून आव सारा लिया आणि आटे वाट लावायचा पोरसले हारी पाटले काकडा कुकडा शिकू द्या त्याचले. हा बिने नाही बिने हा लिंगना चालिंग ठायकीच पोम पोम करी, काय हरकत नाही. आता सगळ्यांनी काय करायचंय, हे बारकी पोरं आता टाळी वाजवत होते, मस्त पावट्या खेळत होते. आता तुम्ही बसल्या बसल्या हाताने टाळी मुखाने नामचिंतन तरी करा. 5 मिनिटात सेवेला पूर्ण विराम असेल, पण तुम्हाला शपथ आहे, सगळ्या हिंदूंना शपथ आहे तुम्हाला, जोपर्यंत सूचना होत नाही तोपर्यंत एकाने सुद्धा जागा सोडायची नाही. शपथ आहे तुम्हाला, जागा सोडू नका. हा
टाळी वाजवा, टाळी वाजवा, टाळी वाजवा. सर्वांना भजन गायला सांगितलं होतं. कोणी कोणी भजन गायलं, कारण आपल्या कीर्तनाची सांगता जोपर्यंत भजन होत नाही तोपर्यंत सांगता होत नाही. सर्वांना भजन गायला सांगितलं होतं. कोणी कोणी भजन म्हणा, वर बोट करा. शपथ आहे तुमले खोटं बोला नाही. एकमा घर हात खाली घ्या. तुम्ही खरं भजन म्हणाले, वर बोट करणारच नाही. भजन म्हणाले तुम्ही मायच्या. तुम्ही का बरं भजन का बरं म्हणतात नाही? का बरं देवनी तुम्ही दरादरी जायचे का? हा, अरे भक्ती करत असताना अंतकरणापासून झाली पाहिजे महाराज. सगळ्यांना भजन गायला सांगितलं होतं. कोणी कोणी भजन गायलं. भाव असा ठेवायचा की लोक काय म्हणतील विचार करू नये. बाकीना तरुणच नाही मनाने इच्छाराच बाबा, पण तरी त्यासले असं वाटत मी जर भजन म्हणा आजूबाजूला मित्र का असतील भो माले, अहो काय देव करायला लाग घ्या भाऊ. लोकेशना विचार करीन जगू नका. पहिले सुरुवातच तटेन होती, एंड बी तटेच करसू. लोकेशना विचार करीन जर जगशात ते जगता जुनं नाही. अरे ज्यांना तुम्हाला वाईट नजरेनं बघायचं ते बघणार आहेत. लोकांचा विचार करणे नाही महाराज. तुमले सांगू का, एखादा पोरगा जर काही करायला निघणार, पावसो बाबा योगेश बाबा, एखादा पोरगा जर काही करायला निघणार ना, या किडा पाडणारा ज्यासले तुमले नाव ठेवणार त्या किडाच पाडावेतच. एखादा पोरगा जर काही करस होई, या गली आली म्हणा खरे तात्या बया आप्पाना पोऱ्या येडांगत काय बी करत भाऊ. आको यांना पण त्यांना ते जास्त जड रास जाऊ दे रे येड आहे साल ते. आणि ते पोरग सक्सेस होई ना काय या किडा पाडणारच त्यांना अंगण मा जातं. बावड्या पेडा बिडा काय काढा ना गु कायले